पावसाचा विधिमंडळ कामकाजाला फटका बसलाय। विधानसभेचं कामकाज 2 वेळा तहकूब झालं। पावसामुळे मंत्रीच विधानसभेत गैरहजर दिसले, तर भाजपा आमदारांनी या संदर्भात नाराजीही व्यक्त केली आहे। प्रथम 5 मिनिटं आणि नंतर 10 मिनिटांसाठी हे कामकाज तहकूब झालं। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, 296 च्या अन्वये खरं तर 9:30 वाजता सभा सुरू झालं आणि विषय काय होता तर मुंबईतील सध्याच्या घटना घडतात, मुंबई जसं करणाऱ्या पावसामुळे घटना घडतात त्यावर खऱ्या अर्थाने चर्चा होती। मात्र सभागृहात एकही मंत्री उपस्थित राहिला नाही। यामुळे कुठेतरी भाजप आमदार असून भाजपच्या यांनी आम्ही 3-3 तास प्रवास करून सगळे आमदार इकडे येतात, मात्र मंत्री का हजर राहत नाहीत असा सवालच सत्ताधारी पक्षातील आमदारांनी केलेला आहे। आता आपण जर बघितलं असेल तर मंत्री उपस्थित नसल्यामुळे सभागृहाचं कामकाज 2 वेळा जे आहे ते तहकूब करण्यात आलेलं आहे। अर्थात आता सभागृहाला जी आहे ती सुरुवात झाली। तर आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी मुंबईच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा होती। त्यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित राहणं गरजेचं होतं, मात्र ते अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हते। आणि आज आपण बघितलं असेल तर मुंबईच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्री देखील सभागृहात नाहीत। त्यामुळे मुंबईच्या प्रश्नावर खरंच मंत्री असतील, अधिकारी असतील, तिथं गांभीर्याने बघतायत हे करणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर मुसळधार पावसाचा विधिमंडळ कामकाजाला फटका बसलेला आहे। विधानसभा कामकाज 2 वेळा तहकूब करण्यात आलं। आधी 5 मिनिटाला आणि नंतर 10 मिनिटांना हे कामकाज तहकूब झालं। पावसामुळे अनेक मंत्री विधानसभेमध्ये गैरहजर दिसले।